नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर माझं ना क्रिकेटचं पार्सल आलंय बरं का। आता ते अनबॉक्स करायचंय कारण आता ना मी क्रिकेटची प्रॅक्टिस परत एकदा चालू करणार आहे आणि ते बी आमच्या कॉलेजवरती। सगळी भांडी कशामध्ये होती? हारे आता घट बसणार आहेत ना, त्याच्यामुळे आता राडा काढते घटाचा। काल आपलं माळ झालं की दुसऱ्या दिवशीपासून आपण सगळा घरातला राडा स्वच्छ करतो। आणि गट कधी बसणार आहेत? घट बसणार आहेत सोमवारी, पण तोपर्यंत सगळं आवरायचंय 3 दिवसात। इथं ना भांडी घासायला चालू झाल्यात बरं का। आणि इथं ना सगळे कपडे धुवून टाकल्यात, म्हणजे सोप्याची बिपायचे कपडे धुवून टाकल्यात। तिकडे सोप्याचे कपडे ती आणि ही सगळी बेडशीट धुवून टाकल्यात। आणि बाकीचे कधी धुवायच्यात? लेपाटी ही उद्या। तुला सुट्टी ना उद्या? हा सुट्टी। मग उद्या सकाळ सकाळ त्याच्यावर घालताय। माझी ना क्रिकेटची 2-3 पार्सल आल्यात बरं का। आता अनबॉक्सिंग करून बघूया। म्हणजे यात काय काय माहिती का, हँगिंग बॉल आहे आणि क्रिकेटची टेप असते ना बॅटची पुढे लावायची ती एक आहे आणि ग्रिप एक आहे। तर आता याची अनबॉक्सिंग करूया। तर हे हँगिंग बॉल आहे आणि ग्रिप आहे। माझी ना म्हणजे बॅट लय भारी बरं का, पण त्याला ग्रिपच नव्हती आणि हँगिंग बॉल पण खेळायला म्हणजे एकटा असला तरी ह्याने खेळू शकतो। आणि ह्यात ह्याची अनबॉक्सिंग करूया। आणि ही बॅटची टेप आहे, म्हणजे हे ना बॅटच्या पुढे लावायची असते। आणि मी काय टेनिस बिनिस खेळत नाही बरं का, मी म्हणजे प्रॉपर क्रिकेटर आहे, त्यामुळे सामान मागवलंय। आणि मागचे किती 1.5 वर्षापासून माझं क्रिकेट बंद होतं, पण आता कॉलेज करणंच खेळायला चालू करणार आहे, युनिव्हर्सिटी खेळायची, त्यामुळे मग आता सगळं सामान मागवलंय आणि आता मी रिस्टार्ट करणार आहे क्रिकेट परत एकदा। हो मग मी क्रिकेटचं सामान आहे। ही होय? हा आज आलंय पार्सल। अरे हे होतं की सगळं तुझ्याकडे पहिलं? होतं पण ते सगळं कुठंही पडून सगळं खराब झालं। काय गड्या अवघडचे, किती काय काय आणतोय सोन्या होय? अरे क्रिकेट आता बंद करू नको, तुझं ती क्रिकेटची हॉबी ती जग। मला तर वाटायचं तू IPL खेळशील। IPL अजून काय, आता मग चालू केलं युनिव्हर्सिटी खेळायची ह्या वर्षी। ऑल द बेस्ट। ए बरं, हा मला एक बादली दे रे तेवढी टिपाडातली भरून। शानाच्या पाट्या ना सगळ्या भरल्यात बरं का। आता ह्या गाड्यामध्ये भरून ना सगळ्या पाट्या शानाच्या ढिगाऱ्यावर टाकून यायच्यात आणि त्या आधी ना गाडा खाली करून घ्यायचा आहे, कारण ह्यामध्ये सगळं गिनेगोल आहे। गिनेगोलाचा गाडा खाली करायचा का गुरांना गिनेगोल टाकायचा? अरे गुरांना लय टाकलंय, खालीच टाकू तिथं पलीकड टाक, म्हणजे सकाळ होईल। आता लय खाल्लंय गुरांनी। चल की आधी शानाच्या पाट्या भरून दे गाड्यामध्ये। चल शानाच्या पाट्या ना गाड्यामध्ये सगळ्या भरून झाल्या बरं का। आलो टाकून। ये ये। शानाचा गाडा ना शानाच्या ढिगाऱ्यापाशी घेऊन आले बरं का। आणि ढिगाऱ्यावर ना सगळं नुसतं गवतच उगवायला लागलंय। तरी इथं औषध मारलं होतं बरं का, पण त्याचा काय उपयोगच झाला नाही। तरी सगळं गवतच उगवलंय आणि आमची मकानं एकदम भारी उगवायला लागली बरं का। तरी थोडी मध्ये मध्ये जळून गेली। लोकांच्या रानामध्ये ना एकदम मध्ये चांगली मका होती बरं का, आणि आमच्या रानामध्ये ना कडकडाला चांगली मका होती। म्हणजे आमच्याकडनं सगळी कडल चांगली मका उगवली आणि मध्ये जळून गेली। ह्याचं काय लॉजिक आहे तीच कळत नाही। मला घरच्यांनी कुठलं काम दिलंय आणि मी ती काम चांगलं केलंय हे असं कधीच होणार नाही। आता का नाही गाडा सगळा उलटला आणि सगळं शान खाली पडलंय, म्हणजे आणि ही पाठी पण फुटली बरं का, आणि यातलं पेन पाठी फुटली। आता ही परत उचलावं लागेल आणि परत तिथं टाकावं लागेल। तर मी ना आता शानाचा गाडा टाकून आलोय बरं का, आणि तिकडे पप्पांनी गिनीगोल काढायला चालू केलंय। आता ती गिनीगोल घेऊन यायचंय, म्हणजे एक काम संपोस तर दुसरं काम येतंय। मी तर कधी कधी विसरून जातो मी शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणून। कारण झोपलं की लगेच काम, उठलं की काम, काय करायला गेलं की काम, मोबाईल बघायला लागलं की काम, नुसतं काम 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 काम। तर पप्पांच्या ना 4 गिनीगोलाच्या पेंड्या काढून झाल्यात बरं का। हे ते काढली, हे ते काढली, हे ते काढली, हे ते काढली, अजून इथल्या 2-3 पेंड्या काढायच्या चालू आहेत।
कारण आजच सगळी वैरण काढायची. मी एकट्याने ना एवढी वैरण आणून टाकली बरं का. ह्यात किती 4 ते 5 पेंड्या त्या आणि पप्पाने एकट्याने काढले. करू का? आमची ना बाहेरची सगळी कामं संपली बरं का. आता फक्त जेवण करायचं राहिलंय. आम्ही क्या बनाती खाने को? अजून एक फोडणीचा भात आहे. फोडणीचा भात नको, मसाला भात कर की. मग तुला आधीच काय झालं सांगायला, मी आता सगळं तयारी केली फोडणीच्या भाताची. आता मला काय माहिती तू फोडणीचा भात करायला लागलाय. मला ती भात व्हायचा, मला वाटलं मसाला भात करते. नाही आता फोडणीचाच भात आहे. चला मग आता काय. केलाय ना व्हिडिओ चालू? केलाय की. तू नुसतं केलाय की म्हणते, पण व्हिडिओ कधी निघल्याला मला दिसतच नाही. अरे केलाय बाबा. नुसतं केलाय म्हणते, सिरियसली म्हणतोय मी. काय करतोय तू? ही क्रिकेटचं ती बॅटचं लावून घेतो की आता. आता हा काय कधी तर लावायचंच आहे की. मग म्हटलं काय उद्या लावायचं ते आज लावून घ्यावं. तर माझा ना बॅटवर कव्हर लावून झालाय बरं का. ह्या बॅटवर ना लय धूळ बसायचे, त्यामुळे बॅट कव्हर लावलाय. तर माझा ना बॅटला कव्हर पण लावून झालंय आणि जेवण पण झालंय आणि आजचं काम पण संपलंय. त्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया. जर हे ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की ही ब्लॉग तुम्हाला आवडलाय का नाही. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.